बाकी असतं ते म्हणजे चिकन मटण एकदम सुकं पातळ. त्याच्यामुळे आता बघा चांदकमध्ये पहिल्या दिवशी असतं दंडवत आणि छबिना, त्याच्यानंतर शिळ्या यात्रेला आपल्या चांदकच्या चावडीमध्ये तमाशा भरतो. तुम्हाला आवाज तर येत असेल बघा. तर आपण बघूयात. आपली पहिली पंगत नेहमी असते ती म्हणजे बाळादाजी. ओझरड्यामधले बाळादाजी पहिल्यांदा येत असतात. या वर्षी बाळादाजींना हरवलेलं आहे. तर आपण चला बघूयात पहिली पंगत बसले कोण कोण आहे. चला बाळादाजी, तुम्हाला हरवलंय आज सच्चा दादाने. हे बघा सचिन दादा माझे मावस भाऊ आहेत आणि मामाचा मुलगा बाळादाजी म्हणून. गेल्या वर्षी तर ओळख झालेलीच आहे. मग काय आज तुम्हाला उशीर झाला? सच्चा दादा पहिला आला. मग पण पंगतीला एकाच बसलाय त्यामुळे दोघही तुम्ही आता एकाच लाईन मध्ये आलाय. तर जेव्हा पोटभर जेवण कसं झालंय? मावशीच्या हातचं आत्याच्या हातचं कसं झालंय सांगा? नेहमीप्रमाणे एक नंबर. बाळादाजींचा एकच शब्द एक नंबर. हा तर तुम्ही पण जेवा सगळेजण पोट भरून. रंगच नाही नाच, रंगच नाही. ये ना तू पण. रंगच नाही. शिळ्या यात्रेला आता बघणार आहोत चावडी. चांदकच्या चावडीमध्ये शिळी यात्रेला काय काय असतं. त्याचा तमाशा असतो आणि गोळा, आईस्क्रीमवाले आणि खेळ बघूया. हाय परी, चल की आमच्या सोबत.
तर शिळी जत्रा म्हणजे घरगुती मांसाहारी जेवणाची अस्सल मेजवानीच. पै पाहुणे येतात ते चिकन मटन वरती मस्तपैकी ताव मारण्यासाठी. तर हे बघा आपल्या इकडे अळणी चांगलं उकळत आहे, एक नंबर. नको इकडे जम्पिंग जपांग आहे सगळे आणि इकडे आईस्क्रीम पडलं खाली. इकडे एक जम्पिंग जपांग आहे, मुलं खेळतायत आणि इकडे आहे स्पॉन. लहानपणी आम्हाला ह्या स्पॉनचं फार वेळ होतं खरं तर. बघा मुलांना चढायला येते ना, लहान मुलांना सगळे हट्ट करतात. चांदकमध्ये एकमेव मिठाईचं दुकान आहे ते म्हणजे आपलं खामकरच आहे. आणि त्यांनी मला विचारलं की तुम्ही रील्स करताना ते आपल्याला ओळखतात आणि एक खामकर आहे, त्यामुळे मला त्यांचा अभिमान वाटतो. मी दरवर्षी येतात ते. खामकरांचं दुकान आहे मिठाईचं. काय काय आहे ते बघूयात आपण. हे रेवडी आणि हे बघा हे आपल्याला ओळखतात. तुमचं नाव सांगा. हर्षद. हर्षद, नमस्कार करा आपल्या पब्लिकला. नमस्कार. तर आपले व्हिडिओ पाहत असतात तुम्ही, कसे असतात मग सांगा जरा. छान असतात का? तर मग चांदकला तुम्ही किती वर्षापासून येता? माझी तिसरी फेरी आहे ना. दरवर्षी असतं खामकरांचं दुकान आणि यांचा प्रसाद छान असतो, कुरकुरीत असतो. आम्ही त्या दिवशीच खाल्ला. तर थँक्यू सो मच. मी काय काय आहे आपण बघूयात. ते बघा शेव आहे ही, मला सगळ्यांची नावं पण माहित नाही. खारी बुंदी आहे, शेव आहे, गोडी शेव आहे, गोडी शेव, ही रेवडी आणि हे मैसूर पाक. हे बघा त्यांचं वजन काटा. आणि त्याच्यानंतर इकडे आहे भेळ. आहे सगळे मिठाई वरती पण त्यांनी लावलेले आहे आणि एकदम कुरकुरीत आहे बघा. आणि त्यांनी ते बांधून पण ठेवलेत प्रसाद. घरी जात नसतात, मुक्कामच इथे मांडवात. नक्की थोडा डान्स करा. कोण येतं
आबा बघू दे जरा. हे आले का आता मुहूर्तावर आले आबा अगदी. गाणं ऐकलं आले काय तुमचं आम्ही ऐकत नसतो. आता तुम्ही आधी आमचं मॅडमचं ऐका मग आम्ही तुमचं ऐकू. हा शिळी यात्रा चालू आहे आणि इथे मला ह्या दिसल्या हे बघा. तर ह्या दिसल्या इथे ट्रॅक्टर मध्ये ट्रॅक्टर आहे आणि ते बसलेलं दिसलं. तुम्हाला दिसतात का तिथे बसल्यात बघा. तुम्हाला कळलं नाही का बसल्यात. तुमचं नाव सांगा. माधुरी. अच्छा कोणत्या गावावरून आलात तुम्ही. लोहारे. गाव कोणतं. गावच लोहारे आहे मला वाटलं आडनाव आहे. तर हे इथे बसले सावलीला कारण कडक ऊन पडले आणि तिकडे त्यांचा ट्रक आहे त्यामध्ये ते कलिंगड विकते. तर आपण बघूयात त्यांची कलिंगड कशी आहे. ते बघा पूर्ण ट्रॅक्टर मध्ये कलिंगडच कलिंगड आहे. त्यामध्ये ते असं जत्रेमध्ये पब्लिक असतं त्यामुळे जत्रेमध्ये घशाला कोरड पडते त्यामुळे त्यांनी कलिंगड आणलेत. हे बघा कलिंगड लोक घेऊन जातात. ते बिचारे एवढे कष्ट करतात ऊन लागते म्हणून ते इथे बसतात. तुम्हाला काय पाणी वगैरे हवंय का. आपलं घर इथेच आहे बघा. हे घर आहे ना झेंडा लावलाय तिकडे. तर ते तिकडचं घर आहे आपलं. पाणी वगैरे पाहिजे तर या घरी जेवायला पण या. हा चालेल चला. लाडाची तुझीच तारा बाई मी लाडाची 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 तुझीच तारा तारा रा रा तारा रा 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 तारा रा रा तारा. म्हटली की आईस्क्रीम तर खाल्लंच पाहिजे. तर हे बघा आपण आता आपल्या घरच्यांसाठी कोणाकोणाला आईस्क्रीम पाहिजे तर आपण आता हे 4 चोकोबार घेतलेले आहेत. तर आपण बघूयात कुठली कंपनी आहे. चोको फणी. की तर आपण आता 4 जणांना 4 आईस्क्रीम पाहिजेत आणि आता गोळे घ्यायला जाऊयात. चला काही जणांसाठी आपण स्पेशल गोळा घेत आहोत. मला जत्रेमध्ये आलं खायची खूप इच्छा होते. वाव पूर्णसा बर्फात बुडवलेला थंड थंड गोळा. कारण आईस्क्रीम आपल्याला कुठेही मिळू शकतं पण गोळे फक्त जत्रेमध्ये छान असं गावच्या वातावरणात छान लागतं. वाव शिळी यात्रा म्हणजे आमच्यासाठी आईस्क्रीम गोळा कंपल्सरी. त्याशिवाय जत्रा नाही. तुम्ही खाल्ला का गोळा. या खायला गोळा. दिवशी कोण भेटायला आले माहिती का खास. आणि ते एकदा नाही दोनदा नाही तीनदा नाही सतत भेटत असते. एक छोटी मुलगी ती म्हणजे ही. तुझं नाव सांग. आधिरा. आणि तिला आपण खूप आवडतो. आपला चॅनल आवडतो आणि आपल्यासारखाच तिचा युट्यूब चॅनल आहे स्वतःचा. हे ना कॉम्पिटिटर माझी. हे ना छान छान व्हिडिओ बनवते आणि स्वतः ती अजून ती किती वर्षांची आहे. कितीला आहेस तू. तिसरीला आहे पण ती स्वतःची स्वतः व्हिडिओ बनवते आणि डान्स छान करते आणि छान बोलते. हे ना आणि तिला खूप आवड आहे युट्यूबची आणि तिला पुढे फ्युचरमध्ये युट्यूबर बनायचं आहे ना. कुणासारखं. ओ माय गॉड थँक्यू. तर खूप छान पावती आहे माझ्यासाठी ही. बोलतात एक आयडल आपण कोणासाठी बनतो तेव्हा खूप छान वाटतं. तर आपण आता तिच्यासोबत एक रील करणार. करायचं ना. कारण का माहितीये रील नाही तर काय फील नाही. हे ना. तर चला पुण्यातून माझ्या ह्या नंदुबाई आहेत कोमल आणि ताज यात्रे दिवशीच आलेत. आणि छबीनं बघितला. चांदकमध्ये सगळी शेती बघितली आणि छान धमाल केली आम्ही. आणि सगळ्यात महत्वाचं तर म्हणजे
स्वयंपाकात प्रचंड मदत करू लागले आहेत. कारण जत्रा जरी असली तरी घरात बायकांचा कुटाणा असतो हे मी नेहमीच म्हणत असते आणि त्याच्यामध्ये खूप मदत केलेली आहे आणि छान वाटलं. एक नणंद नाही तर मला असं वाटलं बहीण आली, त्यामुळे खरंच थँक्यू सो मच. आणि असाच येत राहा परत चांदकला. थँक्यू. परत यायचंय का? हो नक्की. अहो हो हो हो, कुठं लगेच पळताय? आता एवढ्या मेहनतीनं मी व्हिडिओ बनवलाय तर लाईक्स आणि कमेंट्स देणार का नाही? चला चला, लवकरात लवकर लाईक्स आणि कमेंट्स आल्याच पाहिजेत.